मुंबई राज्य सरकारने सहकार व पणन विभागातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवली आहे। ही माहिती केवळ कर्जमाफीसाठीच नाही तर कर्जमाफीच्या अन्य उपाययोजनांसाठी उपयुक्त ठरणार आहे। माहितीची आवश्यकता: शेतकऱ्यांच्या कर्जाच्या ओझ्यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी आणि अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे। या संदर्भात एक पत्रक जारी झाले असून जिल्हा बँकांना असे पत्र प्राप्त झाले आहे। कर्जमाफीची कारणे: निसर्गाच्या अनियमित घटनांमुळे पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, पिकांचे मोठे नुकसान होते। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आणि ते कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाहीत। कर्जमाफीसाठी समिती: शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जात आहे। या पार्श्वभूमीवर महसूल व वित्त विभागाचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे। ही समिती राष्ट्रीयकृत बँकांसह सहकारी बँकांकडे थकीत कर्जाच्या माहितीची मागणी करत आहे। मागितलेली माहिती: ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले परंतु ते थकले आहेत त्यांचे नाव, गाव, आधार कार्ड क्रमांक, फार्मर आयडी क्रमांक यासह अन्य माहितीचा समावेश आहे। संभाव्य उपाययोजना: या संकलित माहितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व्यतिरिक्त अन्य काही उपाययोजनांचा लाभ देण्यावर चर्चा सुरू आहे। या समितीने शिफारसी करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी दिला आहे। या बातमी